उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात धारावीतून काढण्यात आलेला मोर्चा अदानींच्या कार्यालयावर जाऊन धडकला। या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने हे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली। प्रकल्पाचा सुटसुटीत मास्टर प्लॅन जाहीर करण्याची मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके। यांना 50 खोके आता कमी पडतायत। यांची मस्ती वाढत चालले। एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही। धारावी पुनर्विकासात सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। राज्य सरकार धारावीचा पुनर्विकास का करत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। किमान 2 लाखाचा मोर्चा निघेल। धारावी फक्त वाचवायची नाही, मुंबई वाचवायची। मुंबईचा घास गिळण्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली आणि गुजरात एकत्र आलंय। उद्धव ठाकरेंनी काढलेल्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंना विकास योजनांना विरोध करण्याची सवयच लागली असल्याचा जोरदार टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे। अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा। मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा। धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा। या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे। सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड लावले असते। धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता राजकीय झालाय। शिवसेना ठाकरे गटाने पुनर्विकासावर त्यांची भूमिका मोर्चाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे, तर राज्य सरकारही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। मात्र यात भरडला जातोय तो धारावीकर, कारण याच धारावीनं अनेक हातांना रोजगार दिलाय। इथल्या छोट्या छोट्या घरात राहून अनेक वर्ष मोठ्या घराचं स्वप्न अनेकांनी पाहिलंय। आता राजकारणामुळे धारावीकरांचा स्वप्नभंग होऊ नये इतकीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।